छान अशी संध्याकाळ झालेली आहे. त्याचबरोबर देवाला दिवाही लावायची वेळ झालेली आहे. थोडंसं बाहेरून आल्यामुळं थोडंसं फ्रेश होऊन मी देवाला दिवा लावायला घेतला. चला तर मग आता आपण इथं देवाला दिवाबत्ती करून घेऊयात. तुमचं संध्याकाळचं रुटीन काय असतं? दिवा लावून झाल्यानंतर मी अगरबत्ती ही देवाला लावून घेतली आणि ओवाळून घेतली. आता तुम्हाला कॅमेरामध्ये अगरबत्ती उलटी दिसत असेल, पण ती सरळच ओवाळली आहे. देवाबरोबरच तुळशीत ही अगरबत्ती लावून घेतली. छान अशी पूजा करून घेतली. बघू शकताय बाहेर छान असं वातावरण झालेलं आहे आणि सध्या थंडी खूप वाढत आहे. हवेत ही खूप गारवा आहे. त्याच्यामुळे आज काहीतरी वेगळं बनवायचं म्हणून आम्ही पिझ्झा बनवायचं ठरवलं. त्यासाठी मी लागणार बाहेरून साहित्यही आणलं होतं. पिझ्झा बेस, सॉस, चीज हे सगळं. आणि मी आता पिझ्झा बनवायला घेते. त्यासाठी माझ्याकडं शिमला मिरची आणि कांदा होता आणि मी या दोनच भाज्या घालणार होते, त्याच्यामुळे ते कट करून घेऊयात. इथं मी शिमला मिरची उभी बारीक अशी कट करून घेतले आणि कांदा डाईसमध्ये कट करून घेतलं. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कट करू शकता. आणि तुम्हाला जर अजून भाज्या हव्या असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये कॉर्न वगैरे ॲड करू शकता. माझ्याकडे आता अवेलेबल फक्त दोनच भाज्या होता, कांदा आणि शिमला मिरची. त्याच्यामुळे मी कांदा आणि शिमला मिरची चिरून घेतलेली आहे. कांदा आपला आता चिरून झाल्यानंतर त्यातला पाकळी वेगळी करायची, म्हणजे ते व्यवस्थित पिझ्झावरती बसतो. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला सगळा कांदा आता सुट्टा करून घ्यायचा आहे. आपण सगळा कांदा सुट्टा करून घेऊया. शिमला मिरची ही आपली कट करून झाली. आता पिझ्झा बनवायला आपण सुरुवात करूयात. हा कांदा चिरताना ना खूप डोळ्यातून पाणीला खूप तिखट होता हा कांदा. ह्या कांद्याने खूप त्रास दिलाय. आता चला पुढची तयारी करूयात. इथं मी वाटीमध्ये प्रत्येक वेळी वेगवेगळे सॉस लावण्यापेक्षा मी एकाच वाटीमध्ये टोमॅटो केचप, मेयोनीज सॉस, पिझ्झा सॉस सगळं घालून घेतलं आणि ते एकदमच मिक्स करून घेतलंय, म्हणजे आपल्याला लावायलाही बरं पडतं. हे सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पिझ्झा बेसवरती हे लावून द्यायचं. आता एकजीव झालाय, बघू शकताय. त्याचा कलरही थोडासा चेंज झालेला आहे आणि इथं आपला पिझ्झाला लावण्यासाठी एक सॉस तयार झालेला आहे. आता आपण तो बेसला लावून घेऊयात. चीज हे आपण एका साईडला काढून घेऊयात. चीज बरोबरच आपण ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स ही काढून घेऊयात. सगळं साहित्य बरोबर ठेवलं की गडबड होत नाही. सगळं हाताखाली असेल तर पटपट कामही होतं. आता आपण इथं पिझ्झा बेस काढून घेऊयात. पिझ्झा बेसला सुरुवातीला मी इथं आपण जे सॉस तयार करून घेतलाय तो लावून घेऊयात. सगळीकडे सॉस एकसारखा लावून घ्यायचा. त्याच्यावरती आपल्याला कट केलेल्या आपण भाज्या ठेवून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला शिमला मिरची, नंतर कांदा. या पद्धतीने शिमला आणि कांदा मिरची आपण त्या बेसवरती ठेवून घेऊयात. शिमला मिरची ठेवून झाल्यानंतर त्याच्यावरती आपल्याला मिक्स हर्ब्स टाकून घ्यायचे आणि चिली फ्लेक्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता. चिली फ्लेक्स हे आपण त्याच्यावरती टाकून घेऊयात. चिली फ्लेक्स टाकून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती भरभरून असं चीज टाकून घ्यायचंय. चीज हे आपण टाकून घेऊयात.
छान असं आपलं चीज टाकून झालेलं आहे. आणि इथं आता आपण पिझ्झा बनवायला घेऊयात. इथं आता 5 मिनिटं झालेत. पिझ्झाही आपला झाला असेल. आता आपण उघडून बघूयात. छान अशी वाफ झालेली आहे, तुम्ही बघू शकता. छान असं त्याच्यावरचं चीजही मेल्ट झालेलं आहे. पिझ्झा आपला तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. भारी ना. त्याच्यावरती पाणी आतमध्ये ठेवलं कारण चीज लगेच मेल्ट होतं पाण्याच्या वाफेने, त्याच्यामुळं. आता आपलं छान असं पिझ्झा तयार झालेला आहे. आपण आता तो काढून घेऊयात. आता त्याला आपण थोडं वरून अजून हर्ब्स आणि ऑर्गॅनो चिली फ्लेक्स तुम्हाला जे हवं आहे ते टाकून घ्यायचं आणि कट करून घेऊयात. मी तर आता मोठ्या मोठ्या स्लाइस त्याच्या कट करणार आहे. एका पिझ्झाचे 4 पीस कट करणार आहे. त्या पद्धतीने पिझ्झा कट करून घ्यायचा. कट करून झाला की खाऊन घ्यायचा. खरंच पिझ्झा खूप टेस्टी झाला होता. तुम्ही एक वेळ असं नक्की घरी बनवून बघा. बाहेरचं खाण्यापेक्षा घरी बनवून खाल्लेलं कधीही चांगलं. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.